पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून आपण पाहतोय की धरण साखळी क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे 12,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून सोडलं जाते। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सध्या नदीपात्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो कालपासून पडतोय आणि पडलेल्या पावसामुळे आपण पाहतोय की खडकवासल्यातून जवळपास 12,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मग मात्र विसर्ग जो आहे तो सुद्धा आणखी वाढवला जाऊ शकतो। मात्र खडकवासल्याबरोबरच टेमघर असेल, वरसगाव या धरणांमधून सुद्धा जवळपास 5 ते 6,000 क्युसेक वेगाने विसर्ग जो आहे तिथल्या सांडव्यामध्ये केला जातोय। मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून जवळपास 12,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये होत असल्यामुळे आपण पाहतोय की दुतडी भरून मुळामुठा नदीचं पात्र जे आहे त्या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये 12,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे पुढे पाणी जे आहे ते सिंहगड रोड असेल, गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की सिंहगड रोडच्या परिसरामध्ये मुळामुठामधून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुराची परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यामुळे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मग मात्र पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते सुद्धा प्रशासनाने केलेलं आहे। पाटबंधारे विभाग असेल, त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनानं आवाहन केलेलं आहे की आपण काळजी घ्यावी। आणि सध्या आपण पाहतोय की खडकवासला धरण साखळी धरणामधून जवळपास 12,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते सोडलं जातंय। जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मग मात्र विसर्ग जो आहे तो सुद्धा आणखी वाढवला जाऊ शकतो। मात्र सध्या तरी 12,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते। पावसाचा जोर जो आहे तो कालपासून बोर असेल, वेळा, त्याचबरोबर मुळशी, खडकवासला या परिसरामध्ये जोरदार आहे। घाटमाथ्यावरती येलो अलर्ट जो आहे तो सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की जोरदार पाऊस या सगळ्या क्षेत्रामध्ये पडतो आणि त्यामुळे खडकवासला धरणामधून 12,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येते। कॅमेरा पर्सन नागेश मराठी सोडून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।